मोरेंनी एवढा विचार करायला पाहिजे की राजू दुर्गेंनी चालू केलेली पतसंस्था, या पतसंस्थेत ते एक चेअरमन होते. चेअरमन असताना जमा झालेल्या ठेवी मी मागणाऱ्या कर्जदारांकडे कर्ज रूपाने दिल्या. त्या ठेवीदारांनी वेळेत ठेवीदाराचे पैसे वेळेत देऊ शकलो नाही. कर्जदारांनी मला फसवलं म्हणून मी त्यात फसलो. हा काय माझ्या क्षेत्रातली ही एकमेव पतसंस्था अशी आहे की ज्या संस्थेमध्ये डबघाईला आल्यानंतर देखील 75% लोकांच्या ठेवी परत मिळाल्या. आणि म्हणून यांचं सरकार असताना देखील आजही माझ्या पतसंस्थेवर प्रशासक देखील लागला नाही. जर का मी फ्रॉड केला असता, जर का मी चुकलो असतो तर आतापर्यंत माझं घरदार विकून लोकांनी माझ्या घरावर मोर्चे करून मला इथून कधीच हाकलून दिला असता. अहो मोर्चाचं सोडा, पत्रक छापायला सुद्धा एका दुसरा माणूस त्याला शोधून काढावा लागला. दुसऱ्यासाठी खोदलेला खड्डा हा स्वतःसाठीच खड्डा ठरतो. त्याचं ज्वलंत उदाहरण आपणच ठरणार आहात हे आपण विसरू नका. मला आपल्याला सांगायचंय की ज्या कामांसाठी संभाजीनगर वासियांनी मला निवडून दिलं होतं ती कामं घेऊन मी आपल्या समोर मत मागतोय. जाहीर भाषणात त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी एक वाक्य वापरलं. वाक्य कुठलं? सगळ्यांना सांगतोय, वाक्य नीट ऐका, सगळ्यांना सांगतोय घड्याळाला मत द्या, नाही तर 440चा व्होल्ट 440 व्होल्टचा झटका घ्या. हे वाक्य जाहीररित्या माईक वरून यांच्याच कार्यकर्त्यांनी केलंय. मत द्या नाहीतर 440चा झटका घ्या. अहो आता जाहीर करू लागले तर विचार करा कुठल्या नीतिमत्ताची ही लोक आहेत. मला आपल्याला सांगायचंय की आपण ठरवलं की या ठिकाणी यांच्या गुलाम आपल्या कार्यानं कार्यकर्ता बनतो आणि कार्यकर्ता बनून चांगला नगरसेवक बनतो. चांगला नगरसेवक बनत असताना त्याच्या वार्डाच्या निवडणुकीची चर्चा पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात होते आणि पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात संभाजीनगर पुढल्या 20 वर्षात याच निवडणुकीत चर्चेली जाऊ शकतं. त्याचं कारण केवळ तुमचा राजू दुर्गे आहे. विषयावर एक विषय आठवला, त्यांच्या अहवालात त्यांनी छापलं होतं 95 बस सेवा यांनी सुरू केली. आता मी तुम्हाला सांगितलं की मी 9 वर्ष कंडक्टर होतो. 97 साली मी पहिली निवडणूक लढलो होतो. त्यावेळेस मी राजीनामा दिला होता. त्याच्या अगोदर 9 वर्ष, 97च्या अगोदर 9 वर्ष म्हणजे 88 झाली. 88 सालापासून मी कंडक्टर होतो आणि त्या 88 साली मला चांगलं आठवतं या ठिकाणी सोसायटी असं नाव होतं त्या डबल डेकरला आणि त्या डबल डेकरच्या बसवर मी स्वतः कंडक्टर म्हणून काम करत होतो. या ठिकाणी प्रशांत सोसायटी पासून ती गाडी जायची. मग 88 जर का मी कंडक्टर म्हणून काम करत होतो तर 95 साली यांनी पीसीएमटी कुठून सुरू केली, कशी सुरू केली हो? त्या श्याम मोरेंनी माझी जी बदनामी चालू केली होती. मला त्यांना विचारायचं होतं की जेव्हा राजू दुर्गे एका पतसंस्थेचे चेअरमन होते तेव्हा ते विश्वस्त म्हणून काम करत होते. एफटी होल्डरनी जो काय गुन्हा केला त्याचं फळ ते भोगत होते. श्याम मोरे सुद्धा आपल्या या दत्त मंदिराचे एक विश्वस्त आहे. दत्त मंदिराचे ते प्रमुख आहे आणि जेव्हा ते दत्त मंदिराचे प्रमुख आहेत तेव्हा याच दत्त मंदिरामधला एक पुजारी संभाजीनगर मधील नागरिकांचे प्रचंड पैसे घेऊन, सोनं नाणं घेऊन, दागिने घेऊन या ठिकाणून पसार झाला. मग त्या लोकांच्या पैशा बाबतीत आम्ही श्याम मोरेंनाच दोषी धरायचं का? ते विश्वस्त आहेत म्हणून.
श्याम मोरे त्याला दोषी आहेत का हो? जर इतर राजू दुर्गे दोषी आहेत तर तिथं श्याम मोरे का नाही दोषी? आपण काय दुसऱ्या तांदळासारखे आहोत का? ज्याचं स्वतःच घर काचेचं असतं तरी दुसऱ्याच्या घरावर दगड का मारावं? आरोप आपण कुणावर आरोप करतो, ते आरोप करत असताना आपल्यावर काय आरोप होऊ शकतात याचा आपण तपासून पाहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच आरोप केले पाहिजे. अनेक गोष्टी आहेत ज्या यांनी आतापर्यंत संभाजीनगरसाठी करायला पाहिजे होत्या परंतु त्या केल्या नाहीत. मला यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल कुणाबद्दल काही बोलायचं नाही. ज्याचं त्याचं वैयक्तिक लाईफ आहे ज्याचं त्याचं असतं. परंतु जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो तेव्हा आपण लोकांचे बांधील असतो. जेव्हा आपण लोकांचे बांधील असतो तेव्हा आपण लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करणं हे आपलं कर्तव्य असतं. जर आपण लोकांसाठी प्रामाणिकपणे काम केलं तर आपलाही विरोधक कधी कधी निष्प्रभ ठरतो. पण जर आपण प्रामाणिकपणे काम नाही केलं तर आपलाही विरोधक हा आपल्यापेक्षा वरचढ ठरतो. हे प्रत्येक राजकारण्याने विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्याचा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे असं मला वाटतं. आज मला सांगावंसं वाटतं की या सगळ्या गोष्टीतून एक लक्षात ठेवलं पाहिजे. समुद्रामध्ये आपण किती चांगलं पाणी सोडायचा प्रयत्न केला त्या समुद्राचा खारटपणा कधीच जात नसतो. म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की समुद्राचा खारटपणा हा कधी कमी होणार नाही. म्हणून एका छोट्याशा नदीला साथ द्यायची, त्या नदीच्या पाण्याचा आस्वाद घ्यायचा का समुद्राच्या खारटपण स्वीकारायचं हे आपण ठरवायचंय. ज्या काही गोष्टी आपल्याला मी सांगतोय त्याच्यामध्ये निवडणूक लढवणारा एक काँग्रेसचा उमेदवार सुद्धा आहे. तो सुद्धा यांच्या पूर्वीच्या चालीवर चालून लोकांना मी सांगितलं आता त्याप्रमाणे आश्वासन देतोय. तो उमेदवार स्वतः जातीनं बिल्डर आहे आणि त्याची गौरी नंदन ही सोसायटी आपल्या सगळ्यांच्या स्मरणात असेल. गौरी नंदन सोसायटी मधल्या प्रत्येक फ्लॅट धारकाला कमान लावायची होती. एकाही फ्लॅट धारकाने त्याला कमान लावू दिली नाही आणि कमान लावू दिली नाही म्हणून त्याला तिथून पलटा पाय घ्यावा लागला. एकही मत सोसायटीतलं त्याला नाही. 2 उमेदवार मी तुम्हाला सांगितले बरं, असे 2 उमेदवार तुमच्या समोर आहेत. मी मात्र इथं राहत नाही. मात्र प्रत्येक घरात प्रत्येकाच्या दारात राजू दुर्गे वाढदिवसाचं कार्ड घेऊन काही ना काही निमित्ताने येतो आणि तुमची आमची सगळ्यांची चौकशी करून जातो. आम्हाला भेटतो. पूर्वी नगरसेवक म्हटलं की आपल्याला अर्धा पाऊण तास यांच्या घरात ताटकळत बसावं लागत होतं. राजू दुर्गे निवडून आल्यानंतर आपण सांगा यातल्या किती लोकांना माझं घर माहितीये? 75% लोकांना माझं घर माहित नाही. कारण मी माझ्या घरी कुणाला येऊ दिलंच नाही. फोन आला की 15व्या मिनिटाला मी त्यांच्या दारात हजर राहायचो. मी नाही आलो तर माझा प्रतिनिधी तिथं हजर राहायचा. काय काम आहे सांगा म्हणून त्यांना विचारलं जायचं. नगरसेवक आपल्या दारी ही कन्सेप्ट खऱ्या अर्थानं मी राबवली आणि यापुढे ही कन्सेप्ट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधल्या सगळ्या नगरसेवक राबवायला भाग पाडीन. अशा पद्धतीचं काम संभाच्या आकांक्षेने सांगितल्यानंतर सुद्धा जर का घाम फुटत नसेल तर माझा नाईलाज आहे. मी काय करू शकतो एकटा? जे काय करू शकतो ते तर करून दाखवलं. आता काय करायचं हे तुम्ही ठरवा.